वैष्णवी नावाच्या मुलीने आत्महत्या केली। कारण काय होतं तर सासू सासरे तिचा नवरा तिचा दररोज छळ करायचे, तिला मारहाण करायची। कोणत्याही मुलीचे आई वडील आपली मुलगी चांगल्या घरी गेली पाहिजे, जावयाकडे बक्कळ पैसा पाहिजे, घर पाहिजे, हे सगळं बघून आपल्या मुलीचं तिथं लग्न करून देतात। पण त्यासोबतच त्या मुलाचा स्वभाव कसा आहे, त्या मुलाच्या घरच्यांचा स्वभाव कसा आहे हे देखील बघितलं पाहिजे असं मला वाटते। बघा ना, इथं वैष्णवीच्या वडिलांनी लग्नामध्ये 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी दिली, तरी देखील त्या मुलीचा एवढा छळ केला गेला। त्या छळाला कंटाळून त्या वैष्णवीने आत्महत्या केली। आपली मुलगी जर सासरच्या लोकांसोबत पटत नाही, नवऱ्यासोबत पटत नाही म्हणून जर आपल्या घरी येऊन बसली तर बसू द्या, त्यातच समाधान माना। नाहीतर आजूबाजूच्या लोकांचा विचार करून त्या सासरच्या लोकांचे जर तुम्ही पाया पडत असाल तर एकदम चुकीचं आहे। कारण ज्याला संसारच टिकवायचा नाही, ज्याला राहायचंच नाही सोबत, तर तुम्ही पाया पडलात तरी तो कसं राहिलो। आणि तुमच्या त्या इज्जतीसाठी तुम्ही त्या मुलीला जबरदस्तीने तिकडं पाठवता, तिनं जर अशी आत्महत्या केली काय करणार? बघा ना, वैष्णवीच्या वडिलांनी देखील आपल्या मुलीला समजूत घालून आपल्या मुलीला तिकडं पाठवलं। बघा काय झालं।